सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या अवैध वाळू वाहतुकीवर लगाम घालण्यासाठी महसूल विभागाने मोठी धडक कारवाई करत सर्जिकल स्ट्राईक राबवला आहे। या कारवाईत विविध ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून तब्बल 15 वाहने जप्त करण्यात आली आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने समन्वय साधत व्यापक आणि नियोजित सर्जिकल स्ट्राईक राबवला आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट निर्देशानुसार विविध तालुक्यातील तहसीलदारांनी संयुक्त पथके तयार करून अवैध वाळू वाहतुकीवर एकाच वेळी अनेक ठिकाणी धडक कारवाई केली। या मोहिमेत सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, वैभववाडीचे तहसीलदार सूर्यकांत पाटील, कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे, मालवणचे तहसीलदार गणेश लवे, वेंगुर्ल्याचे तहसीलदार ओंकार ओतारी तसेच कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील यांचा सक्रिय सहभाग होता। कारवाई दरम्यान विविध मार्गांवर वेगवेगळ्या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत अवैध वाहतुकीला आळा घातला। आचरा कणकवली मार्गावर वैभववाडी पथकाने 2 वाहने ताब्यात घेतली, तर देवली मार्गे परुळे दिशेने जाणाऱ्या 3 वाहनांवर वेंगुर्ला पथकाने कारवाई केली। कुंभारमाठ येथे कणकवली पथकाने 3 वाहने पकडली, तोंडवली येथे सावंतवाडी पथकाने 3 वाहनांवर कारवाई केली, तर कुडाळ परिसरात कुडाळ पथकाने 4 वाहने ताब्यात घेतली। अशा प्रकारे विविध ठिकाणी समन्वयाने करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 15 वाहने जप्त करण्यात आली असून ती संबंधित तहसील कार्यालयांच्या आवारात ठेवण्यात आली आहेत। संबंधितांवर पुढील दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे। जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी रात्री झाराप परिसरात भेट देत कारवाईचा आढावा घेतला। रात्रभर चाललेल्या या मोहिमेत कमालीची गुप्तता राखण्यात आली होती। रात्री उशिरापर्यंत अगदी 3 वाजेपर्यंत कारवाई सुरू राहिली। अचानक झालेल्या या धडक कारवाईमुळे अनेक अवैध वाळू व्यावसायिकांना आपल्या वाहनातील वाळू टाकून पळ काढावा लागला, तर काहींच्या बोटी खाडीपात्रातच अडकून पडल्या। प्रशासनाच्या या निर्णायक पावलामुळे अवैध वाळू उपसा व वाहतुकीला मोठा आळा बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संबंधित तहसीलदार आणि त्यांच्या पथकांनी समन्वयाने ही कारवाई यशस्वी करून दाखवली। अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध अशा प्रकारच्या संयुक्त आणि गुप्त कारवाया पुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचा ठाम संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे।